तर आज स्थायी समितीची बैठक आज पार पडलेली आहे. काय एकूणच महत्त्वाचे निर्णय या आज बैठकीमध्ये पार घेण्यात आले? यामध्ये एक KM हॉस्पिटलशी संदर्भातला MRI मशीनचा विषय होता, तो आज झाला. घनकचऱ्याचे विषय होते, ते आम्ही आयुक्तांकडे फेरविचारार्थ परत पाठवले, रेफर बॅक केलेले आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आम्ही शालेय वस्तूंची ती खरेदी आहे आणि ती जेम पोर्टलवर करावी असा जो आमचा आग्रह होता तो पुढे गेलेला आहे. आणि शालेय वस्तूंच्या खरेदीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांची प्रस्तावित किंमत ही 26 कोटीच्या आसपास होती, त्या सर्व शालेय वस्तू जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा आल्यामुळे आपल्याला 21 कोटी रुपयांना पडणार आहेत. साधारणतः 19% मुंबईकरांचे आणि मुंबई महापालिकेचे या निमित्ताने पैसे वाचलेले आहेत. आणि जेव्हा कधी शाळा सुरू होतील आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये, त्यावेळी या वस्तू मुंबईकरांना मिळतील. या पद्धतीची आम्ही सर्व व्यवस्था करतो आहे. या संदर्भात काँग्रेसने देखील GM पोर्टलला विरोध केलेला आहे. या विरोधाकडे कसं बघता? असं आहे की जेम पोर्टल नेमकं काय आहे ते काँग्रेसला अजूनही कळलेलं नाही. जेम पोर्टल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सुरुवात केली होती. देशभरातले अनेक उद्योजक आहेत की ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. काही ठिकाणी सिंडिकेट चालतात, काही ठिकाणी ठरवून टेंडर दिली जातात. आणि नवउद्योजक आहेत, स्टार्टअप आहेत, यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांनाही उद्योगधंद्यामध्ये उतरण्याची संधी मिळावी, पुढे जाण्याची संधी मिळावी, म्हणून त्यांच्यासाठी हे पोर्टल केलं होतं. आणि आपण बघू शकतो की जवळपास 3 लाख कोटीच्या वर वर्षभरामध्ये आत्ता त्यावर टर्नओव्हर सुरू झालेला आहे. आणि आपणही तो प्रयत्न केला. काँग्रेसचं दुखणं वेगळं आहे साहेब. काँग्रेसचं दुखणं असं आहे की जेम पोर्टल सुरू झाल्यामुळे याचे श्रेय त्यांना मिळत नाही आहे. त्यातल्या त्यात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी याची सुरुवात केल्यामुळे आणखीन पोटात दुखेल त्यांच्या. आणि आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसला मुंबईकरांशी काही पडलेलं नाही आहे. आपण ओपन टेंडरमध्ये जातोय, जेम पोर्टलवर कुणीही जाऊन रजिस्टर करू शकतं. त्याला सगळ्या टेस्ट द्याव्या लागतात, त्याच्याही वस्तूची लॅबमध्ये टेस्टिंग होते आणि नंतरच सगळं मंजूर होतं ना. ते काही मनमानी पद्धतीने होत नाही. पण हे काँग्रेसला कोण समजावणार? त्यामुळे काँग्रेसचा विषय वेगळा आहे. आपण मुंबईकरांसाठी काम करतोय, मुंबईकरांच्या हितासाठी करतोय. गेल्या 4 महिन्यापासून नगरसेवकांचं देखील मानधन मिळत नाही अशी माहिती येते. म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी मुंबई महानगरपालिका आहे. कसं बघताय? नाही, असं आहे, आम्हाला 1 महिन्याचं मानधन मिळालं आणि 4 महिन्याचं मानधन लवकरच आमच्या खात्यावरती जमा होईल असं त्यांनी सांगितलं. की एक टेक्निकल इश्यू होता, तो इश्यू सॉल्व्ह झाला आणि त्यांनी टेस्टिंग करत असताना 1 महिन्याचं मानधन देऊन सगळ्यांना ते सिस्टम बसतंय का त्यांनी त्याची माहिती घेतली. आणि मला असं वाटतं या आठवड्याभरात उरलेल्या 4ही महिन्याचं मानधन हे आमच्या खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा आहे. ते काही नगरसेवकाचं असंही मत आहे की अतिशय कमी मानधन मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकाला मिळते, त्यामध्ये वाढ करण्यात यावी. तुम्हाला काय वाटतं, प्रशासक म्हणून मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल असं वाटतं? बघा, असं आहे की मुंबई शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करताना किमान 5 वेळा महिन्यातून आमचं सभागृह भरतं. त्याच्यानंतर समित्यांच्या बैठका असतात, प्रभाग समित्यांच्या बैठका असतात. वारंवार काही कामानिमित्त मुंबईला प्रवास करावा लागतो, अधिकाऱ्यांच्या भेटी. यामुळं जे काही मानधन मिळतं आहे सातत्याने सर्वच पक्षाचे नगरसेवक हे भेटत असतात आणि आमच्या मानधनात काहीतरी वाढ झाली पाहिजे म्हणून विषय मांडत असतात. सद्यस्थितीत मानधनात वाढ करावं असं काही प्रस्ताव नाही आहे, परंतु याची वाढ करावी असं सगळेच नगरसेवक म्हणत असतात. आणि देताना त्यांचाही तर्क आहे की साहेब, मुंबई महापालिकेच्या शिपायापेक्षा आमचा पगार कमी आहे. तर हा एक गमतीचा भाग सोडला तर प्रत्येकाची अपेक्षा आहे की खरंच यामध्ये मानधनात वाढ केली तर बरं होईल असं सगळ्यांना वाटतं. ही भूमिका आहे सगळ्यांची.